नमस्कार मैत्रिणींनो, स्त्रीमन चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजची कथा आहे मुलीच्या सुखासाठी सासूने सुनेवर अन्याय करणं कितपत योग्य. काय ग सुनबाई, अजून चहाचा पत्ता नाही? माझी रेवा उठून अर्धा तास झाला, तिला वेळेवर चहा मिळाला नाही तर तिचं डोकं दुखतं हे तुला कळत नाही का? की माहेरी आलेल्या नंदेचं लाड करायला तुझ्या जीवावर येते. सासूबाईंचा म्हणजे उमाताईंचा धारदार आवाज सनईसारखा घरभर घुमला. अंजलीने थरथरत्या हाताने चहाचा कप ट्रेमध्ये ठेवला. ती पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागली होती. नंतर रेवा माहेरी येणार म्हणून उमाताईंनी तिला घराची साफसफाई, रेवाच्या आवडीचे फराळाचे पदार्थ आणि पाहुण्यांची सोय करायला लावली होती. अंजलीला स्वतःसाठी 5 मिनिटेही श्वास घ्यायला टाइम नव्हता. अंजलीने चहाचा कप रेवा समोर धरला. रेवा सोफ्यावर बसून आरामात स्क्रोलिंग करत होती. चहाचा कप घेताना तिने तो मुद्दाम अशा प्रकारे धरला की थोडा चहा अंजलीच्या हातावर सांडला. अगं आई, बघ ना ग, हिला चहा सुद्धा धड देता येत नाही. सांडला ना माझ्या कपड्यावर. रेवाने तोंड वाकडं केलं. उमाताई धावत आल्या. बघितलं, मुद्दाम करते ही सगळं. माझ्या लेकीचं सुख हिला बघवत नाहीये. अंजली, आज दिवसभर तू बाहेर दिसायचं नाहीस. स्वयंपाकघरात राहा आणि रेवा सांगेल ते कर. आज तिचे सासरचे लोक येणार आहेत. काही कमी पडलं तर याद राख. दुपार झाली. उमाताई आणि रेवा बाल्कनीत कुजबुजत बसल्या होत्या. अंजली जवळच कोपऱ्यात लसूण सोलत होती. तिला वाटलं दोघी मायलेकी गप्पा मारत आहेत, पण उमाताईंचे शब्द ऐकून तिचे कान टवकारले. उमाताई म्हणत होत्या, रेवा, घाबरू नकोस. त्या सुमितच्या घरातून जेवढे दागिने आणि रोकड आणता येईल तेवढे घेऊन ये. मी इथे अंजलीला सांगून ठेवले की तू आजारी आहेस. एकदा का तुझ्या हातात सगळी मालमत्ता आली की आपण त्या सुमितला घटस्फोट देऊन टाकू. मग तू इथेच राहायचं. या घरावर तुझाच हक्क असेल. रेवा म्हणाली. पण आई, दादा आणि वहिनीचं काय? वहिनीला हे कळलं तर? उमाताई हसल्या. त्या अंजलीची काळजी तू नको करूस. तिला मी रोज इतका त्रास देईन की ती स्वतःहून घर सोडून पळून जाईल. आणि तुझा भाऊ, त्याला तर मी माझ्या शब्दाबाहेर जाऊ देणार नाही. तुझ्या सुखासाठी मला या अंजलीला घराबाहेर काढायला लागलं तरी चालेल. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं होतं सासूबाई फक्त स्वभावानं कडक आहेत, पण त्या स्वतःच्या मुलीचं घर वसवायला दुसऱ्याच्या मुलीचं घर मोडायला निघाल्या होत्या. संध्याकाळी 7:30 वाजता रेवाचे सासरचे लोक आले. वातावरण खूप गंभीर होतं. उमाताईंनी हसून स्वागत केलं. अहो या व्याही बापू, किती उशिरा आलात. आमची रेवा तुमची वाट बघून थकली. पण सुमित, रेवाचा नवरा, काहीच बोलला नाही. त्याने थेट एक बॅग टेबलवर ठेवली. त्यात रेवाचे सर्व दागिने आणि कपडे होते. सासूबाई, नाटक थांबवा. सुमित शांत पण करड्या आवाजात म्हणाला. रेवा आजपासून आमच्या घरी कधीच परतणार नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अहो, पण झालं काय? माझ्या लेकीनं काय केलं? सुमितच्या वडिलांनी खिशातून एक पेनड्राईव्ह काढला. रेवा घराच्या तिजोरीची चावी चोरताना कॅमेऱ्यात पकडली गेली आहे. आणि इतकंच नाही, ती कोणाशी फोनवर बोलत होती तेही आम्ही रेकॉर्ड केले. मी कपाट उघडले, आता दागिने घेऊन निघते. हे शब्द तिचेच आहेत ना? सगळं घर हादरलं. उमाताईंनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. हे बघा, माझी मुलगी असं करूच शकत नाही. नक्कीच या अंजलीने तिला फसवलं असेल. अंजलीच तिला चेतावणी देत असेल. पण त्याच वेळी अंजली पुढे आली. तिच्या हातात तिचा मोबाईल होता. पुरे करा आई, किती काळ दुसऱ्यावर दोष ढकलणार? तुम्ही दुपारी बाल्कनीत काय बोललात ते मी सगळं रेकॉर्ड केले. अंजलीने रेकॉर्डिंग प्ले केलं. उमाताईंचे ते शब्द. अंजलीला नोकरानी बनवून ठेवले. तिला हाकलून तुला राणी करेन. संपूर्ण हॉलमध्ये घुमले. अंजलीचा नवरा, जो आतापर्यंत शांत होता, त्याने आपल्या आईकडे संतापानं पाहिलं. आई, तू माझ्या संसाराचा वापर रेवाच्या चोरीला लपवण्यासाठी करणार होतीस आणि अंजलीवर इतका अन्याय. सुमित आणि त्याचे कुटुंब तिथून कायमचे निघून गेले. रेवाचं सासर तुटलं होतं. ज्या मुलीच्या सुखासाठी उमाताईंनी सुनेचा छळ केला, तीच मुलगी आता चोर म्हणून समाजात बदनाम झाली होती. अंजलीने आपली बॅग उचलली. आई, मुलीच्या सुखासाठी सुनेवर अन्याय करणं तुम्हाला योग्य वाटलं ना? आज त्याच अन्यायाने तुमच्या मुलीचं सुख हिरावून घेतले. तुम्ही फक्त सासू म्हणून नाही तर एक आई म्हणूनही हरला आहात. अंजलीने जड पावलांनी उंबरठा ओलांडला आणि एका स्वाभिमानी प्रवासाला सुरुवात केली. पण पुढे तिच्या नशिबात काय वाढून ठेवलं होतं? अंजलीचा हा लढा आणि तिचा विजय पाहण्यासाठी आपल्या स्त्रीमन चॅनलला आताच सबस्क्राईब करा. अंजली घराबाहेर पडली. मागे उरली होती ती रडणारी रेवा आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकलेल्या उमाताई. लोकांच्या नजरेत आता उमाताईंची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. अंजलीने घर सोडून आता आठवडा झाला होता आणि उमाताईंच्या घराचं कोपरा जणू सुटकात बुडाला होता. ज्या सुनेला उमाताईंनी माहेरून काय आणले आणि नोकरांनी सारखी राहा असे टोमणे मारत होत्या,
त्याच सुनेच्या हाताची चव आणि घराची शिस्त उमाताईंना आठवू लागली होती. घरात सगळीकडे पसारा पडला होता. स्वयंपाकघरात खरकटी भांडी साचली होती आणि ज्या लाडक्या लेकीसाठी रेवासाठी त्यांनी हे सगळं कारस्थान रचलं होतं, ती रेवा आता साध्या चहासाठीही आईवर डाफरत होती. उमाताईंना वाटलं होतं की सुनेला हकललं की मुलगा प्रतीक पूर्णपणे त्यांच्या मुठीत येईल आणि रेवा सासरचे दागिने घेऊन इथेच सुखात राहील. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. एके दिवशी सकाळी उमाताईंच्या दारावर बँकेचे अधिकारी आणि पोलीस येऊन धडकले. घराबाहेर मोठी नोटीस चिकटवण्यात आली. उमाताईंना काहीच कळेना की आपल्या हक्काच्या घरावर ही जप्तीची वेळ कशी आली. जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रतीकने घराच्या कागदपत्रांवर मोठे कर्ज घेतले होते आणि गेल्या वर्षभरापासून त्याने एकही हप्ता भरला नव्हता. प्रतीक तिथे आला आणि त्याने आईला स्पष्ट सांगितलं की आई, ज्या सुनेला तू घराबाहेर काढलंस तीच अंजली स्वतःच्या पगारातून या घराचे हप्ते लपून छपून भरत होती, जेणेकरून तुला म्हातारपणी रस्त्यावर यावं लागू नये. पण तुला वाटलं की हे पैसे मी भरतोय. तू तिचा स्वाभिमान दुखावलास आणि तिला घरातून हाकलस. तेव्हाच तिने हप्ते भरणं बंद केलं. आता हे घर बँकेचं आहे, माझं नाही. उमाताई सुन्न झाल्या. ज्या लेकीला रेवाला त्यांनी चोरी करायला चेतावणी दिली होती त्या रेवाचा नवरा सुमितने आता घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. सुमितनं स्पष्ट केलं होतं की चोरांशी त्याचं कोणतंही नातं नाही. ज्या मुलीला उमाताईने राणी करायचं स्वप्न पाहिलं होतं ती आज समाजात चोर म्हणून बदनाम झाली होती आणि तिच्याकडे राहायला हक्काचं छतही उरलं नव्हतं. 2 तासात उमाताई आणि रेवा आपला थोडाफार संसार पिशव्यांमध्ये भरून रस्त्यावर आल्या. ज्या दारातून त्यांनी सुनेला अपमानित करून बाहेर काढलं होतं त्याच दाराला आज बँकेनं मोठं कुलूप ठोकलं होतं. रस्त्याने चालताना त्यांना समोरून एक पांढरी गाडी येताना दिसली. गाडीतून अंजली उतरली, पण तिच्या डोळ्यात आता जुनं भीतीचं सावट नव्हतं, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिने उमाताईंच्या पाया पडण्याचा प्रयत्नही केला नाही. तिने फक्त शांतपणे पाहिलं आणि म्हणाली, दुसऱ्याच्या आयुष्यात काटे पेरले की स्वतःच्या वाट्याला कधीच फूल येत नाही. उमाताई, आज तुम्ही एका सोनेचा नाही तर एका घराचा बळी दिलाय. अंजली गाडीत बसून निघून गेली आणि मागे उरली ती फक्त पश्चातापाने होरपलेली सासू आणि उद्ध्वस्त झालेली मुलगी. ज्या टोमण्याने उमाताईंनी सोनेचं आयुष्य नरक केलं होतं आज तेच शब्द त्यांना स्वतःला टोचत होते. मित्रांनो, सासूच्या या वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? उमाताईंना मिळालेली शिक्षा योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.